भाजपच्या अध्यक्षपदासाठी आता मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। जे.पी. नड्डांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या। विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डांचा कार्यकाळ आता लोकसभेनंतर संपतोय, त्यामुळे मनोहरलाल खट्टर हे भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे। मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान या तीन नेत्यांच्या नावांची सध्या चर्चा होते आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, कोण प्रबळ दावेदार मानलं जात आहे भाजप अध्यक्षपदासाठी? सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची। मनोहरलाल खट्टर हे सध्या कर्नालमधून खासदार म्हणून निवडून आलेत लोकसभेचे। हरियाणाचे ते मुख्यमंत्री होते आणि मनोहरलाल खट्टर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची जुनी मैत्री आहे। ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे मनोहरलाल खट्टर हे तेव्हापासून संघटनेत काम करतायत, भाजपच्या संघटन मंत्री पदावर होते। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी माहिती आपल्याला मिळते। भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरलाल खट्टर हरियाणामधून असू शकतात। त्यामागे काही जातीय आणि सोशल इंजिनिअरिंगच्या दृष्टीनेही समीकरण जुळवण्याचा प्रयत्न आहे, कारण खट्टर स्वतः जाट समुदायातील आहेत। दुसऱ्या बाजूला भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा होती। त्यात आता धर्मेंद्र प्रधान यांना ओडिशातील सरकार आणि इतर विषय लक्षात घेता कदाचित ओडिशामध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे ओडिशामध्ये जबाबदारी सांभाळतील, तर भूपेंद्र यादव जे एकेकाळी नरेंद्र मोदींचे आणि अमित शहांचे अतिशय विश्वासू होते, 2019 साली महाराष्ट्रात निवडणुकांची जबाबदारी त्यांनी हाताळली होती विधानसभेची, ते भूपेंद्र यादव यांच्याही नावाची चर्चा आहे। परंतु सर्वाधिक शक्यता जी आहे ती मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची आहे। मनोहरलाल खट्टर हे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असू शकतात आणि नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता नड्डांचा कार्यकाळ संपवून त्यांच्याऐवजी मनोहरलाल खट्टर यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते। नड्डांचं लोकसभेतील एकूण कामगिरी पाहता नड्डांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल का याविषयी अजून प्रश्नचिन्ह आहे। नाहीतर त्यामुळे मनोहरलाल खट्टर हे सध्या प्रबळ दावेदार मानले जात आहेत भाजप अध्यक्षपदासाठी। नड्डांना एक्सटेन्शन मिळतं का हेही पाहावं लागेल। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।